RJR Herbal Hospitals. RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, PCOD, वंध्यत्व अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्णांनी यशस्वीरित्या उपचार घेतलेले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगत आहेत. ते ऐकूया. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. हे माझे मुलीचे सासरे, ह्यांना हा गुडघ्याचा त्रास जवळजवळ 10 वर्षापासून आहे आणि बरेच आम्ही विलास केला. एका डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. माझा मित्र एक होता, त्यांनी सांगितलं अरे असं तर चेंबूरला आहे RJR हॉस्पिटल, हर्बल हॉस्पिटल. मग तिथं मी त्यांना घेऊन गेलो. डॉक्टरने सविस्तर त्यांचं ऐकलं पूर्णपणे आणि औषध एक चांगले लिहून दिलेत. 2.5-3 महिने झाले ते औषध खात आहेत. काठी घेवतं ते आधार म्हणून. आता त्या गुडघ्याचा त्रास त्यांना पूर्णपणे थोडा बरा होत चाललाय. आता ते पूर्णपणे ते चालू शकतात. एवढंच मी सांगेल की खूपच चांगलं आहे RJR. आतापर्यंत खूपच चांगलं त्यांना झालेलं आहे. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझी आई कस्तुरी जनार्दन नाव आहे. तिचा पहिला 1-1.5 वर्ष झाले तिला गुडघ्यादुखीचा त्रास होता. बिलकुल चालता येत नव्हतं. मग आम्ही 2-3 हॉस्पिटलमध्ये दाखवलं, पण परत काही जाणवला नाही. आणि मग टीव्हीवर एकदा सहज जाहिरात पाहिली होती RJR हॉस्पिटलची. पुण्यातील मंगळवार पेठेतील RJR हॉस्पिटल तिथं आम्ही दाखवलं त्यांना. तर तिथं त्यांनी आता 6 महिने झाले तिथं आम्ही गोळ्या औषधं घेतो आणि तिला ते फरक जाणवायला लागला चांगलाच. पूर्वी जे तिला चालता येत नव्हतं बिलकुल, ते आता एकदम चालायला लागले. आधी ती काठी घेऊन चालायची, आता ते काठीचा वगैरे काही उपयोग म्हणजे काठी जास्त वापरायला लागत नाही. ती आता सहज चालू शकते आणि गुडघ्याचा त्रास खूप कमी झालेला आहे. RJR हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत आणि तिथले जे स्टाफ नर्स वगैरे जे आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी रामचंद्र नामदेव सोनावले, मुक्काम पोस्ट पिंपरी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी बरेच वर्ष म्हणजे 10-20 वर्ष गुडघ्यानं त्रस्त होतो, आजारी होतो. मी उपचार केले, भरपूर उपचार केले, भरपूर पैसा खर्च केला, परंतु अजिबात गुडघ्याला कुठला फरकही पडला. पैसा वाया गेला आणि गुडघ्याला फरकही पडला नाही. एक दिवशी असं झालं, बसलो होतो, TV लावली, TVवरती मला RJRची ॲड पाहायला मिळाली आणि मी मनात विचार केला, याला इतका पैसा खर्च केला आहे, एक वेळ तिकडे ट्राय करून बघावं म्हणून काय केलं, मी पुण्याला, माझी मुलं असतात पुण्याला, त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं चौकशी करा आणि मी पुण्याला आलो. नंतर मग मी 3 महिने पुण्याला आलो RJ हॉस्पिटलला आणि 3 महिन्याचा कोर्स मी केला. आता मला भरपूर फरक आहे. चांगला चालतोय, उठतोय, फिरतोय, मला कुठलाही त्रास नाही. आता जवळजवळ मी पूर्ण बरा झाल्यासारखाच आहे. मी पुण्याच्या RJ हॉस्पिटलचा पूर्ण आभारी आहे. 27 आहे त्या मॅडमला मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझ्या आईचं नाव शांताबाई शामराव गुजर. मी त्यांचा मुलगा आहे. गुडघ्याचा त्रास आणि
सूज होती पायाला. पहिलं शिड्या चढताना पण काठीशिवाय चालत नव्हती. तात्पुरतं इंजेक्शन दिलं तर तेवढ्यापुरतं बरं वाटायचं 1-2-4 दिवस. RJR हॉस्पिटलची माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही इथे आलो. तर आता म्हणजे दवा गोळी घेतल्याच्या नंतर आता ती विदाऊट काठीशिवाय चालू शकते. पहिला सपोर्ट घेत होती, आता विदाऊट सपोर्टची ती चालू शकते. तर RJR हॉस्पिटलला मी सांगू इच्छितो की माझा पेशंट म्हणजे बरा झालेला आहे. धन्यवाद. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर माझे नाव दिलीप किसन गायकवाड. गुडघ्याचा बऱ्याच दिवसापासून 10 वर्षापासून मी आजारी होतो. मला काही ठिकाणी ती ऑपरेशन करा असा सल्ला दिला, पण मग ऑपरेशन कसं आहे परिस्थितीने योग्य नाही आणि मग शासनाच्या स्कीम आहेत 12 अमकं आहे तमकं, पण ती आपल्याला शक्य नाही. त्यामुळे मी ते टाळलं. एकदम वेदना मला जास्त व्हायला लागल्या. त्यावेळेस मला RJRची जाहिरात मिळाली. तर 1 महिन्यात मी औषध घेतलं. चालण्याचा आवाज माझा, गुडघे सुजणं, कटकट करणं हे आता त्रास अजिबात होत नाही मला. गुडघ्याचा त्रास जे 10 ते 12 वर्षापासून जे मला होत होता त्याचा आता मी RJRचं हे औषध घेतलं, आयुर्वेदिक औषध घेतल्यामुळं आणि मला आता बरंचसं म्हणजे फरक पडलेला आहे. आणखी मी राहिलेले 1-2 महिने अजून औषध घेतल्यानंतर मला चांगलं होईल अशी मला खात्री वाटते. आणि डॉक्टर आणि हे इथला RJR स्टॉफ यांचा मी आभारी आहे. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर मी प्रदीप दोरे जोगेश्वरीवरनं RJR हॉस्पिटलमध्ये आलो आहे. मला अजिबात चालू शकत नव्हतं. एकदम त्रास व्हायचा, दुखायचा पाय. याआधी मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण तिथे डॉक्टरने मला ऑपरेशन करण्यास सांगितलं. परंतु मला ऑपरेशन करायचं नव्हतं. तर टी व्हीवर ॲड बघून मी RJRमध्ये आलो. तिथल्या डॉक्टरांना भेटलो. त्यांनी मला ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे दिली आणि RJR हॉस्पिटलमध्ये येऊन 1 महिन्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला 70% आराम मिळाला आहे. RJR हॉस्पिटलचे मी भरपूर आभार मानतो, धन्यवाद देतो. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर नमस्कार, मी सुमन हनुमंत कदम. मी राहू पिंपळगाव इथे राहते. तिथं मला 5-6 महिन्यापासून गुडघ्याचा त्रास होत होता. मला चालायला वगैरे येत नव्हतं. मी काठी घेऊन चालायची. मला बिना काठीचं चालताच येत नव्हतं. गोळ्या औषधं खाल्लं, शेकला, सगळं काय केलं. औषधं घेतली काय ठिकाणची, पण मला काही फरक नाही पडला. मी इथं RJR हॉस्पिटलला आले, त्यामुळं मला 1 महिन्यानंतर फरक पडला. मी काठी घेऊन चालत होते, पण आता बिना काठीची चालते. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर माझं नाव अण्णा रामचंद्र नागरगोजे. मी जाशी गावासनं आलोय. जवळजवळ मला 20-22 वर्षापासून वाताचा त्रास होता. तर इथं आलो. मी RJR हॉस्पिटलची जाहिरात मी टी व्हीला बघितली आणि फोन करून मी इकडे आलो RJR हॉस्पिटलला. तर आता हे 3रा महिना आहे. मला वातासाठी चांगला फरक पडलाय. चांगला म्हणजे 80% फरक पडलाय वातासाठी. तर RJR हॉस्पिटलचे धन्यवाद मानतो. यांचा आभारी आहे मी. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर नमस्कार, मी दीपक झांजे महाडवरून आलो आहे. माझे गुडघे
9 वर्षापासून दुखत होते. चालता फिरताना फार त्रास व्हायचा. तर RJR हॉस्पिटल कोपरखैरनेला ट्रीटमेंट सध्या 3 महिन्यापासून घेत आहे. त्याने मला चांगला फरक पडला आहे आणि मी आता थोडं चालणं फिरणं माझं ठीक आहे. चालता फिरताना जो त्रास व्हायचा तो पण कमी झाला आहे. RJR हॉस्पिटलचे मॅडम रिद्धी मॅडम आणि त्यांच्या स्टाफचा खूप आभारी आहे. दोन लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात. RJR हॉस्पिटलचे विशेष उपचार सोरायसिस, दमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अर्धांगवायू, गॅस्ट्रिक समस्या, मूळव्याध, BP, मधुमेह, थायरॉइड, त्वचे संबंधित त्रास, मासिक पाळीत होणारे त्रास, वंध्यत्व, फायब्रॉइड्स, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूतखडे आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्यावर उपचारही केले जातात. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव जनार्दन शंकर जाधव. मी सांगलीवरून आलो आहे. 14 वर्षाचा मला दम्याचा त्रास आहे. मी इस्लामपुरात दवाखान्यात औषध घेत होतो. मला काय कमी ना म्हणून मी कोपरखैरनेला TV वर ॲप बघितली. इथं आल्यापासून 1 महिना मी औषध घेतलं. मला 50% फरक पडलेला आहे. आता मी पंप अजिबात घेतलेला नाही. 1 महिना औषध घेतल्यापासून मी RJRचा आणि डॉक्टरांचा आभार मानतो. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव शिरमा महादेव पांढरे. मला दम लागत होता. 6 महिने झाले मला. सो ते काय सांगतात असं ते हे लावून वगैरे सगळे रिपोर्ट केले पण मला काही फरक नाही आला. TVला ॲड बघितली आणि मी यायचा विचार केला पण पैसे कमी होतं तरी पण मी काही करून पैसे घेऊन मी आले. चेंबूरला आले तेव्हा मी 1 महिन्याचं औषध घेतलं. मला खूप म्हणजे खूप बरं आहे. आता मी चालू शकते, धावू शकते. आज मी इथे येताना शिड्यात चढून छान आले. त्याच्यामुळं RJR हॉस्पिटलचं धन्यवाद. जे रुग्ण दम्याच्या त्रासाने त्रस्त होते असे 17 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी यशस्वीरित्या RJR हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि बरे झाले आणि पुढील 10-15 वर्ष त्यांना दम्याचा त्रास जाणवला नाही. पाठदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव सुमन प्रभाकर डोईफोडे. मला शिड्या वगैरे चढताना त्रास व्हायचा.
असं साधं चाललं तरी त्रास व्हायचा. उठता बसताना झोपताना किचनमध्ये काही काम करताना मला बेल्ट लावायला लागायचा. मला भरपूर डॉक्टरांचं औषध केले. मला गुडघा दुखतो, गुडघ्यात गॅप आहे, ऑपरेशन करायला सांगितलेलं डॉक्टरांनी. पण आम्ही काय ऑपरेशन केलं नाही. आम्ही RJRमध्ये आलो 1 महिन्यापूर्वी. आता काय बेल्टची जास्त गरज पडत नाही आणि चालता उठता बसताना मला आता 50% फरक पडलेला आहे. त्यामुळे मी RJR हॉस्पिटलमध्ये परत दुसऱ्यांदा औषध घ्यायला आलेले आहे. येथील स्टाफचे आणि डॉक्टरांचे RJRच्या धन्यवाद. पाठदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर गीत मला दुधाजी गोसावी. गुडघ्याचा त्रास मला आणि कमरेचा त्रास जास्त होता. उठताना बसताना येत नव्हतं दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय. TVचं ॲड बघून RJ हॉस्पिटलला आली. 1 महिना औषध घेतलं. मला चालता येत नव्हतं. दुसऱ्याच्या सपोर्टने उठायला बसायला लागत होतं. ते आता जरा मला कमी झालं. मी आता 5 मिनटात चालू शकते. आता मला उठताना बसताना सपोर्ट घ्यावा लागत नाही. RJR हॉस्पिटलचे धन्यवाद. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, मी शोभा दुधावडे बोलते. मला डायबिटीजचा BPचा त्रास होता. त्याच्यामुळे मला अटॅक आला. ॲटॅकमुळे काही हॉस्पिटलमध्ये मेडिसिन वगैरे घेतले. पण मी ॲडला बघितलं होतं हे हॉस्पिटलचं, RJ हॉस्पिटल. तर मग इथे ॲड्रेसवरती मी आले वरळीवरून आणि डायबिटीजचं BPचं आणि पॅरलेक्स वगैरे औषध दिलं. तर मला फरक पडला. हातापायाची आग होणं, बोटं कश वातामुळे त्रास होणं. तर ह्या हॉस्पिटलचे मी औषध घेतले, मेडिसिन. मला खूप रिलीफ वाटलं, छान वाटलं एकदम. RJR हॉस्पिटल आणि डॉक्टरचे धन्यवाद. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे वासुदेव तांडेल. 24 वर्षापर्यंत मला डायबिटीस होता. TVमध्ये ॲड बघितला RJR हॉस्पिटलचा. तिकडे मी गेल्यानंतर मला चांगली ट्रीटमेंट दिली. नाही असं नाही, मला 1 महिन्याचं औषध दिला. परत मी परत घेतलं औषध, परत औषध घेतला. आता फार बरा झालेला आहे. लय फरक म्हणजे लय चांगलाच फरक पडलेला आहे. RJR हॉस्पिटलला माझे धन्यवाद. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, माझे नाव वैशाली पाटील. खाज यायची पायांना, चिरा पडायच्या. एक उमटली कधी दुसरी उमटायची, ती बरी झाली कधी दुसरी नवीन तयार व्हायची. मी RJR हॉस्पिटलमध्ये आलो. मी 2 महिन्याची ट्रीटमेंट घेतली. मला चांगला फरक पडला. माझ्या पायाची खाज कमी झाली, चिरा पडत त्या कमी झाल्या. मला 80-90% फरक पडला. डॉक्टर रिद्धी मॅडमचे आणि RJR हॉस्पिटलचे मी आभार मानते. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी आशा गजानन साळे कुर्ल्याहून आलेली आहे. 2 वर्षापासून माझ्या हातापायांना सोरायसिस झालेला आहे. हातापायातून भेगा पडायच्या, रक्त यायचं, चमडी निघायची त्यातून. मी अशी औषधं घेतलेली आहेत, पण तेवढ्यापुरता मला बाहेर औषधांचा फरक पडायचा, नाही तर मग परत आहे तसंच व्हायचं. RJR हॉस्पिटलची मी ॲड बघितली आणि ती बघून मी चेंबूर हॉस्पिटलला इथे आलेले आहे. डॉक्टरांनी मला औषध दिलं आणि ते खाऊन आता माझ्या हातापायाच्या चमडे जात जे होत्या त्या बंद झाल्यात. चिरा पडायच्या, पायांना माझ्या आग व्हायची, ते पण मला बंद झालेले आहेत. आणि ज्या पद्धतीने डॉक्टरांनी मला औषधं दिले ती मी खाल्लेली आहेत टाईम आणि त्याने मला खूप म्हणजे खूप आराम पडलेला आहे. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव रश्मी राजेंद्र नलावडे. कुठून आला तुम्ही? मी रत्नागिरीहून आले. आणि काय प्रॉब्लेम होता? मला सोरायसिसचा प्रॉब्लेम होता.
गेली 5 वर्ष मी या आजाराचं हे त्रास सहन करते. खूप ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतली, काही फरक जाणवला नाही. पण मला आमच्या एका नातेवाईकांनी इथला नंबर दिला आणि त्या नंबरवरती मी या हॉस्पिटलमध्ये RJR हॉस्पिटलमध्ये आज ट्रीटमेंट घेते. गेले 3 महिने मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला पहिल्यापेक्षा खूपच फरक जाणवलेला आहे. पहिलं माझं पायाला भेगा पडणं, त्यातून रक्त येणं, मग चालायला वगैरे त्रास होत होता. पण आता ह्या औषधाने माझं बऱ्यापैकी म्हणजे खूपच 95% तर आजार कमी झालेला आहे. त्याबद्दल मी ह्या RJR हॉस्पिटलचे आभार मानते. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव चंद्रकांत वासुदेव ताटे. मी माझा सोरायसिसचा जो त्रास आहे कमीत कमी 7 ते 8 वर्ष चालू होता. बऱ्याच स्पेशलिस्टवर मी त्याच्यासाठी औषध घेतलं. सूज यायची पायाला, खाली पायाला तळाला फाटा यायची आणि त्यातून रक्त यायचं, त्याच्यामधून खाज भरपूर यायची. एका डॉक्टरने मला असं सांगितलं की तुमचं हे सोरायसिस आहे आणि ते तुमचं पूर्ण बरं होणार नाही, हे कायमचं असंच राहणार. पण त्यानंतर मी एक वेळा TV वर ॲड बघितली RJRची. तिथपासून पहिल्या महिन्यापासूनच मला थोडासा त्रास कमी व्हायला लागला. दुसऱ्या महिन्यामध्ये जे माझे वरचे कपले होते ते पूर्ण निघून गेले. तिसऱ्या महिन्यामध्ये जे माझ्या एका डाव्या पायाचं जे हे सगळं हे होतं स्किनचं ते सगळं गेलं आणि मी ते आल्यापासून मला भरपूर फरक पडला. त्याबद्दल RJR डॉक्टरचे मला मनापूर्वक धन्यवाद. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 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 अनेक वर्षांपासून वेरिकोस वेन्सने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. मावशी, तुमचं नाव काय आहे? माझं नाव प्रभावती मडवी. तुम्ही कुठून आला? मी ठाण्यावरून आली. मला व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे. नसा माझ्या खूप दुखायच्या, मला उभं राहायला पण खूप त्रास व्हायचा आणि मला जेवण वगैरे करताना खूप प्रॉब्लेम व्हायचा. मला उभंच राहता नाही यायचं, मला असं बाहेर वगैरे कुठेच जाता नाही यायचं. मी TV वर ॲड बघितली, मग आम्ही इकडे आलो. मला आता खूप म्हणजे माझ्यात खूप फरक पडला आहे. आता सुजबीज उतरली, मला चालता फिरताना काही प्रॉब्लेम नाही होत. त्याबद्दल मी RJRची आभारी आहे. ऍसिडिटीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी रवींद्र पाटील. मला ॲसिडिटीचा अतिशय त्रास होता. गेल्या 7-8 वर्षापासून मला ॲसिडिटीचा त्रास आहे. TV ला ॲड दिसली, RJR हॉस्पिटल म्हणून ॲड दिसली. त्याच्यामध्ये सर्व आजारांची माहिती देत होते. 2 महिन्यापूर्वी मी या हॉस्पिटलला येऊन गेलो. मॅडमनी मला औषध उपचार केला आणि सोबत औषधं दिली 1 महिन्याची. 1 महिन्यामध्ये मला 40 ते 50% फरक पडला. मी पुन्हा मग दुसऱ्या व्हिजिटला आलो. त्याच्यानंतर पुन्हा औषधं घेतली. आता मी 70 ते 80% मध्ये एकदम फरक पडलेला आहे. जर कोणाला ॲसिडिटी म्हणा किंवा इतर आजार असतील, संधिवात असेल, सोरियासिस असेल, शक्यतो RJR हॉस्पिटलला भेट द्यावी. धन्यवाद. 150 वर्षांपासून वैद्यकीय सेवेत RJR हर्बल हॉस्पिटल्स.
दमा, सायनसायटिस, सोरायसिस, संधिवात, गुडघेदुखी आणि पाठदुखीवर आयुर्वेदिक उपचारांसाठी RJR हर्बल हॉस्पिटल्स. अनेक वर्षांपासून सांधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव सुशीला ननवरे, मी केशवनगरवरून आलेले आहे. सूज वाढायची, हातापायाला सूज यायची, परत आणखी मणक्यात दुखायला लागलं, पोटात दुखायला लागलं, कंबर दुखायला लागली आणि त्याच्यावर औषधं घेतली तर ते मला गोळ्यांनी खूप त्रास व्हायला लागला. उलट मी असंच एके दिवशी TV ला ॲड बघितली RJR हॉस्पिटलची आणि मग मी RJR हॉस्पिटलला आले. तर मॅडमनी मला 3 महिन्याचा कोर्स दिला. चांगला गुण आला आहे मला 50 वर्षाचा जो त्रास होता, खूप त्रास होत होता ना, तर तो मला आता RJRला गेल्यापासून मला त्यांच्या औषधाचा फरक चांगला पडलेला आहे. पुणे येथील RJR हॉस्पिटलचे डॉक्टरांचे मी मनापासून आभार मानते. अनेक वर्षांपासून सांधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव अनिल भीमराव कोठुळे. मी नाशिक रोडचा राहणारा असून मला सांधेवात झाला होता. टीव्हीवर ॲड बघितल्यानंतर मग मी यांना कॉन्टॅक्ट केलं. आम्ही इथे आलो. इथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला नाडी निरीक्षण करून त्यांनी ते बघितलं. त्यांनी आम्हाला औषधं वगैरे दिले. त्यांनी मला आता भरपूर फरक पडला. पहिले मला चालता येत नव्हतं, आता मला थोडंफार चालता येतं आहे आणि माझे अजून उपचार चालू आहे. मला इथल्या डॉक्टरांनी आणि स्टाफनी खूप सहकार्य केलं. RJRचे मी खूप धन्यवाद मानतो. अनेक वर्षांपासून सांधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. ही माझी सासू ललिता. गेल्या 10 वर्षापासून त्या सांधेदुखी आणि कंबरदुखीने खूप त्रासलेल्या होत्या. त्यांना बाथरूमला जायचं किंवा कुठेही जायचं असेल तरी त्यांना खूप त्रास व्हायचा, किंवा त्यांना स्वतःच्या बेडरूममध्ये जायचं असेल तरी त्या कोणाच्या आधाराशिवाय जाऊ शकत नव्हत्या. RJR हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर आता ती पूर्णपणे बरी झाली आहे आणि स्वतःचं काम स्वतः करू शकते. आय एम व्हेरी थँकफुल टू RJR हॉस्पिटल. अनेक वर्षांपासून सांधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझे मिस्टरचं नाव मुराद अली शेख आहे आणि 10 वर्षापासून पायाचा खूप त्रास होता त्यांना, गुडघ्याचा. नी रिप्लेसमेंट किती डॉक्टरकडे गेले आम्ही आणि ते बोलले की ऑपरेशन करायचं. तेव्हा काही हे नाही, त्यांना ऑपरेशन करावंच लागणार. तर आम्ही इथे ॲड बघितले माझे मिस्टरनी TV वर आणि बोलले आपण इकडे एकदा जाऊया. आणि इथे मग आम्ही इथे आलो. इथे आले तर 10 वर्षापासून एवढं ना त्रास होतं. इथे आले तर एकच महिन्यात त्यांना थोडा आराम झाला, म्हणजे 50% त्यांना आराम झाला. आणि आता इथे आले 21 दिवस, फक्त 21 डेज त्यांनी औषध घेतले इकडचं आणि त्यांना खूप त्रास कमी झाला. एकदम कमी म्हणजे कडं घेतले, पायाचे कड यायचे गुडघ्यामध्ये, ते संपले, ते एकदम कमी झाले. त्यांना झोप नाही येत होती बरोबर, ते झोपायला लागले बरोबर. युरिक ॲसिड त्यांचा कंट्रोलमध्ये आला. क्रॅटिनॅनचं पण लेवल कमी झाला आणि ते म्हणजे येऊन त्यांना खूप खूप आणि खुश आहे एकदम ते. म्हणजे थँक्यू फॉर RJR हॉस्पिटल अँड डॉक्टर्स ऑल्सो. महाराष्ट्रातील शाखा पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड, मालेगाव, अकोला, पिंपरी चिंचवड, अमरावती, जळगाव. मुंबईतील शाखा चेंबूर, डोंबिवली पूर्व, नवी मुंबई.